हा एल्फिन्स्टन पूल खरं तर आजपासून बंद होणार अशा सर्व माहिती असेल, बातमी असेल, ही संपूर्ण चर्चा आपण जी आहे ती माध्यमांमध्ये पाहत आहोत. सोशल मीडियावरती सुद्धा त्या संदर्भातील व्हिडिओ असेल, त्या संदर्भातील फोटो असेल, त्या संदर्भातील माहिती असेल, ही आपल्याला पाहायला मिळत होती की एल्फिन्स्टनचा पूल जो आहे तो 10 एप्रिलपासून पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होणार आहे. या संदर्भातील माहितीसुद्धा आपण जर पाहायला गेलं तर MMRDAने शिवडी-वरळी लिंक म्हणजे कनेक्टरचा जो पार्ट आहे त्याचा हा एल्फिन्स्टन ब्रिज जो पार्ट आहे शिवडी-वरळी कनेक्टरचा, या शिवडी-वरळी कनेक्टरच्या एकंदरीत कनेक्टरसाठी हा जो पूल आहे तो पुलावरील वाहतूक आहे ती अत्यंत महत्त्वाची होती. आणि या वाहतूक महत्त्वाची असल्याकारणाने हा ब्रिज जो आहे तो ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. जवळपास 125 वर्ष जुना हा ब्रिज आहे. त्यामुळे हा ब्रिज पूर्णपणे या ब्रिजचं तोडकाम करून नव्याने हा ब्रिज उभारण्याचा निर्णय हा MMRDAकडून घेण्यात आला होता. मात्र सध्या जर आपण पाहायला गेलं तर आज आहे 10 एप्रिल आणि वाहतूक आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मी सध्या ज्या परिसरात उभा आहे ती दिशा आहे, सध्या आपण पाहतो या ठिकाणी हे आहे परेल समोर पाहतोय आणि हे आहे समोर जे आपण पाहतो एल्फिन्स्टनची ही बाजू आहे. आणि इकडनं थेट जाता येतं ते म्हणजे समोर हा जो आपण ब्रिज चढतो, हा ब्रिज चढून जेव्हा पुढे आपल्याला जाता येतं ते म्हणजे KEM हॉस्पिटल असेल, वाडी हॉस्पिटल असेल किंवा टाटा हॉस्पिटल असेल, या अशा हॉस्पिटलच्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. मात्र सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर हा जो पूल जे पाडकाम जे करण्यात येणार होतं आजपासून, खरं तर 10 एप्रिलपासून, हे पाडकाम जे ते खरं तर सद्यस्थितीत कुठेतरी वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार काही 4 ते 5 दिवसांसाठी हे पाडकाम जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. नेमकं हे पाडकाम पुढे ढकलण्याचं कारण काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. वाहतूक विभागाने खरं तर 10 एप्रिलपासून हे पाडकाम या पुलाचं जे होणार होतं त्या पार्श्वभूमीवरती येथील परिसरात म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हा ज्या ठिकाणी हा पूल जातो या पुलाच्या अगदी समोरच्या भागात, या पुलाच्या अगदी समोरच्या भागात जर तुम्ही पाहिलं तर चाळी आहेत आपल्याला, चाळी विविध. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ती सुद्धा चाळच आहे. अशा अनेक चाळी या पुलाच्या शेजारील परिसरामध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा आपण पाहतो समोर या पुलाच्या शेजारी जेव्हा या चाळी आहेत तर या चाळींसाठी खरं तर एकंदरीत पाहायला गेलं तर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, सूचना असतील त्यासुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय की ज्या सूचना येथील स्थानिकांकडून वाहतूक खरं तर विभागाने मागवलेल्या आहेत त्याचं कारणच असं होतं की ज्या प्रकारे या पुलाचं पाडकाम जे होणार आहे ते साधारणतः 2 वर्षांसाठी होणार आहे. आणि 2 वर्षांसाठी या पुलाचं पाडकाम होत असताना या सगळ्यामध्ये या येथील नागरिकांची काही हरकत आहेत का, त्यांच्या सूचना आहेत का, त्या मागवल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ या नागरिकांना हरकती असतील, सूचना असतील त्या देण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवसांचा कालावधी जो आहे तो दिल्याची माहिती सध्या समोर येते. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर वाहतूक विभागाकडून सुद्धा या सगळ्यामध्ये ही स्थानिकांकडून खरं तर सूचना मिळाव्या, हरकती मिळाव्या या संदर्भातील सूचना जी ती काढण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच आता स्थानिकांचं या सगळ्यावरती म्हणणं काय असणार आणि स्थानिकांच्या सूचना असतील, हरकती असतील, पर्यायी वाहतूक. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय हा जो एल्फिन्स्टनचा पूल आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा पूल आहे. या ठिकाणाहून जर आपण पाहिलं दादरच्या ठिकाणाहून जो मागचा भाग परेल, खरं तर SD डेपोचा हा परिसर आहे संपूर्ण. परेल SD डेपोकडून हा सगळा परिसर जेव्हा पुढे जातो तेव्हा थेट जो आपण पाहतो आहे संपूर्णपणे मागे ज्या परेलला संपूर्ण परेल असेल आणि प्रभादेवी असेल, हे 2 स्थानकं खरं तर या पुलाखालून एकमेकांना जोडले जातात. सेंट्रल आणि मध्य रेल्वेवरती जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा खरं तर रुग्णवाहिकेसाठी असेल किंवा सेंट्रल आणि मध्य रेल्वे जे चर्चगेटला असतील किंवा CSTला असतील, ज्या प्रकारे रेल्वेचा प्रवास असेल त्या प्रवाशांचा, त्यांना हा खरं तर ब्रिज जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता कनेक्टरसाठी. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतो की सध्या रुग्णवाहिका असतील किंवा शाळासुद्धा विद्यार्थ्यांच्या असतील किंवा या सगळ्याचा सारासार विचार करता येथील वाहतूक जर पाडकामामुळे वाहतूक जर वळवण्यात आली तर ती सुरळीत चालेल का, येथील नागरिकांचं काय म्हणणं असणार आहे. कारण हा संपूर्ण पट्टा ज्या प्रकारे आपण पाहतोय तो सिग्नलपासूनचा जो पट्टा समोर पाहतात तुम्ही, हा संपूर्ण पट्टा तिथपासून ते अगदी हा ब्रिज संपेपर्यंत पूर्णपणे हा पट्टा बंद असणार आहे. कारण पाडकाम जे ते सुरू असणार. मात्र आता सध्या ज्या प्रकारे माहिती समोर येते त्यानुसार
10 एप्रिल म्हणजे आजपासून जे या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम होणार होतं ते पुढे केलं. त्यामुळे निश्चितच कालावधी नेमका पुढे किती गेला आहे जर पाहायला गेलं तर 3 ते 4 दिवसांचा कालावधी समजतो. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर 15 तारखेनंतर कदाचित या पुलाचं पाडकाम होऊ शकतं. मात्र आज या पुलाचं पाडकाम होताना पाहायला मिळत नाही आहे. मात्र असं असलं तरी जर या पुलाचं पाडकाम झालं तर या पुलावरील जी वाहतूक आहे त्याला पर्यायी मार्ग कोणता असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर साधारणतः आता या पुलावरून आपण पाहतोय दादर मार्गे जर या पुलावरून प्रवास करत असू तर दादर मार्गे जर या पुलावरून प्रवास करत असेल तर याला पर्यायी मार्ग येथून पुढे जाणारा डिलाय रोडचा ब्रिज आहे, यासोबतच टिळक ब्रिज आहे आणि जर मध्य पूर्वेकडून जर जायचं प्रवासी असतील, पूर्वेकडून जाणारे वाहतुकीचे प्रवासी असतील तर त्यांना दादर सर्कल म्हणजे दादर टीटी येथून थेट करी रोडच्या पुलापर्यंत जायचं आणि करी रोडच्या ठिकाणाहून येणारे जे प्रवासी असतील त्यांना मडके बुवा चौक म्हणजे आपण पाहतोय मडके बुवा चौकाच्या इथून पुढे ते वळतील, दादर टीटीच्या दिशेने जातील, दादर टीटीच्या दिशेने जातील आणि मग नंतर ते डावीकडे टिळक ब्रिजला जोडतील. म्हणजे पूर्णपणे हा वळसा जो आहे तो या प्रवाशांना वाहतूक करताना घालावा लागणार आहे हा ब्रिज बंद झाल्याच्या नंतर. याशिवाय जर या पुलाच्या शेजारी जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे असाच मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा पूल कुठला आहे तर टिळक ब्रिज आहे, जो कुठे आहे दादरला आहे. तर दादरप्रमाणेच हा दुसरा एल्फिन्स्टनचा ब्रिज आहे आणि याच्या बाजूला जर पाहायला गेलं तर करी रोडचा ब्रिज सुद्धा आहे. तो सुद्धा जर आपण पाहायला गेला तर तो करी रोडचा ब्रिज केवळ सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वेवरती आहे आणि तिकडनं आपण पाहतोय मध्य रेल्वेकडून जेव्हा पूल येतो तेव्हा त्याच्या समोरच आपण पाहतोय लोअर परेलचा म्हणजे डिलाय रोडचा हा ब्रिज आहे. त्यामुळे एकंदरीत 4 पूल सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ज्या प्रकारे एल्फिन्स्टनच्या शेजारी असलेलाच पूल म्हणजे कुठला तर करी रोड पूल आहे. मात्र टिळक ब्रिज आहे तो दादा म्हणजे काही अंतर पुढे आहे. मात्र जवळचा जो करी रोडचा पूल आहे त्यामुळे कुठेतरी एल्फिन्स्टनचा ब्रिज बंद झाल्यामुळे त्याच्यावरती वाहतुकीचा दबाव येऊ शकतो, वाहतूक त्या ब्रिजवरती वाढू शकते. याशिवाय चिंचपोकळीचा जो ब्रिज आहे त्याच्यावरती सुद्धा वाहतूक वाढू शकते. त्यामुळे करी रोडच्या पुलावरील पर्यायी मार्ग म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे, सकाळच्या सुमारास जी वाहतूक असेल ती एक मार्गिका असेल जी करी रोडवरून थेट लोअर परेलच्या दिशेने येईल. त्याच्यानंतर दुपार ते रात्रीच्या सुमारास लोअर परेलवरून वाहतूक आहेत त्या करी रोडच्या भारतमातेच्या दिशेने जातील आणि त्यानंतर रात्री म्हणजे रात्री 10 ते 11 नंतर पहाटे 6 पहाटेच्या सुमारास जी वाहतूक असेल ती दोन्ही मार्गिका करी रोड पुलावरती सुरू असेल. अशा प्रकारचं जे वाहतूक विभाजन आहे, वाहतुकीचं प्लॅनिंग आहे ते वाहतूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण माहिती एकंदरीत आपण पाहिली आहे. कशा प्रकारे या पुलाचं पाडकाम असेल, वाहतुकीचे पर्यायी व्यवस्था काय असणार आहे हे सुद्धा आपण पाहिलं. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हाच आहे एल्फिन्स्टन पूल आणि ज्याचं पाडकाम खरं तर आजपासून होणार होतं. मात्र ते पाडकाम